सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्वजण कशा आहेत? आज मी करणार आहे थापेवडी. इथं बेसन पीठ भिजवून घेतले, आपण भाज्याला कसं घेतो तसं, आणि लसूण आणि मिरची बारीक करून घेतल्या. तेल गरम झालं की जिरे मोहरी घालून घ्यायची. हळद घातल्या आणि हिंगसुद्धा घातलं आणि मिरची आणि लसूण बारीक केलं आहे ते सुद्धा घालून घेऊया. मिरची, लसूण आणि कोथिंबीर घातल्या. मी चांगलं परतून घ्यायचं, चांगली मिरची भाजली पाहिजे. आणि बेसन पिठामध्येच मीठ घातलं आहे. मी पीठसुद्धा घालून घ्यायचं. आपण पिठलं कसं पातळ करतो, पण हे चांगलं घट्ट करून घ्यायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं झाकण लावून 10-15 मिनटं. आणि प्लेटला तेल लावून ठेवायचं, म्हणजे पटकन असा गोळा करून झाकून ठेवायचं 10 मिनटं तरी. पीठ छानपैकी शिजले. अजून ताटाला तेल लावून घेतले, यात पीठ काढून घेते आणि असं गोळा करून थापून घ्यायचं. असं भाजत असलं तरी तुम्ही पेला किंवा फुलपात्र घेतलं चालतंय. ह्याच्यावर मी कोथिंबीर घालून घेणार आहे. वल्लं खोबरं वगैरे घातलं तरी सुद्धा चालतंय, माझ्याकडे नाही आहे. मस्त अशी झाल्या बघा. आता थोड्या वेळाने त्याचे काप करून घ्यायचे. सुंदर अशी वडी झाल्या. मी अशी काप करून घेतलं बघा. पीठ चांगलं शिजलं की वडी छान होते. पीठ शिजलं नाही तर वडी पडत नाही. वल्लं खोबरं किंवा तीळ यात घातलं तरी सुद्धा चालतंय. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.